गुड मॉर्निंग गाईज. अख्खी रात्र गाडीमध्ये काढली. काल बिहार वरून नेपाळला जात होतो. रात्री काय रूम भेटले नाही आपल्याला तर, आणि बाहेर फॉग पण खूप असल्यामुळे ड्रायव्हिंग पण जमली नाही करायला. तर इथेच थांबलो होतो पेट्रोल पंपवर, गाडी लावून झोपलो होतो. झोपायला काय तर जमला नाही गाडीत. अभी सुबह हो चुकी है. बाहेर थंडी आहे थोडी. आता नेपाळला जायचं आहे पण अजून 1.5 तास लागू शकते इथून. वाटते 50-60 किलोमीटर असेल. लवकरच नेपाळमध्ये असो आपण. झोपले भाई, पण झोपायची वाट लागले पूर्ण. चला जातो आता. सनराईज तर झालेला आहे. फोटो काढ रे, फोटो काढ. वेलकम टू नेपाळ सिंगम. काढला फोटो दे मला. नेपाळच्या बॉर्डरवर आलो होता. या नेपाळमध्ये सुकलेल्या नद्या बघायला आले आम्ही. दूर तक पाणी पाणी नाही. काय फायदा, नदीला पाणी नाही. ते त्या साईडला पण तसंच. मी आधीच ते चहाला नको सांगितलं आहे. नेपाळमध्ये चहा प्यायला बसले त्यावेळी 2च कप ऑनली. असा ठीक आहे, छान का ठीक. बिहार से अच्छा है. बिहारला चहा त्यांना शिकवा लागेल, त्यांना बिहारवाल्यांना भैयाना. तर नेपाळमध्येच थांबलेलं आहे. आपल्याला जायचं आहे काठमांडूला जायचं आहे. सहजनाथ महादेव मंदिर प्रवेशद्वार. 2-3 तास लागू शकतात आपल्याला काठमांडूला जाण्यासाठी. काही हजारो वर्षापासून पूर्वीचा मंदिर 2070चा. तुला ब्लॉगर बनवणार 2070 मग आता एवढी आपण नेपाळ करन्सी घेतलेली आहे 10,000ची. 10,000चे 16,000 आलेत नेपाळचे. आता इथे किती झाले आपले चहाचे? 50 रुपये. 50 रुपये म्हणजे जास्त महाग तर नाही. 10,000चे 16,000 घेतले. आता बघा आपला काय वाटा इकडे जाऊ का तुला? नेपाळ इकडे जाऊ शकता मग आपण. आवऱ्यान पक्का पैसे होईल आपल्यावर. चला. किती दिवसातून ट्रॅव्हल करताना आता डोंगर दऱ्या बघायला भेटतात आपल्याला, नाही तर असा खालीच पहाडो. मी आता वाटते नेपाळला आलो तेव्हा. सुकलेली नदी. सुकलेली नदी. तर आता काठमांडू आता किती टाइम राहिलेला आहे? एवढा 3 तास 40 मिनिट आहे. त्याच्या आधीच पोहोचू. 106 किलोमीटर. नेपाल के वादियों में सनरूफ के बाहर पहाड़ों के मजे लेते हुए विक्की पाटिल और मैं. काय मस्त थंडी हवा, काय ती झाडी, काय काय ते डोंगर. समजा ओके मध्ये नेपाळी. दुनिया जमाना. चिमटा नको रे जेव खानशा. चिमटे दा चला. इथे मधीत थांबलेल्या घाटात भाऊ काय तरी घेत लावलेले आहे त्यांनी. काय घेतात तर बस 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 बस. काय नाही, ते फक्त फ्रुट्स आहेत ना. ते दुसरं काय मुला मुळ्या. मुला मुला. आमचा
काय संपत नाही. आणि पुढे बघा बर्फाचे डोंगर दिसायला लागले बघा. पूर्ण व्हाईट दिसतंय ना, पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. बघा आता म्हणून इथे थंडी आहे थोडी. 15 डिग्री सेल्सिअस. दुपारचे किती 4-3 वाजल्यात. दुपारचे पण 15 डिग्री आहे हिमालय थंडी. का सकाळी हिमालय. घाट काही संपायचा नाव नाही. स्टील 2-3 तास झाले घाटातच आहोत. बघू आता कधी पोचतो. काठमांडू नेपाळ. आणि जस्ट काठमांडूला पोचलेलं आहे नेपाळला. 4 वाजले. कालपासून ट्रॅव्हलच करत आहोत रात्रीपासून. आणि आता हॉटेल शोधायचं. हॉटेल पण शोधलेलं नाही. तर देखते अभी हॉटेल का कैसा क्या. फ्रेश पण व्हायला लागेल. देखते व्लॉग कंटिन्यू करते हम. चला तर आता जरा मार्केट फिरू नेपाळमध्ये. फ्रेश वगैरे झालो. थंडी तर आहे जरा वाटते. ग्लव्स वगैरे घालून बसल्या. बाकी सब नवी तर रेडी होतात. आणि ते भावजीसा गेली खाली. तर जाऊ तर मार्केट फिरूया. बघू कसा वाटते नेपाळमध्ये फिरून. थंडी जरा आहे. चला बघा. चला जाऊया मार्केट फिरायला. रेडी झालेलं आहे. हॉटेल बघ कसा मस्त. चलो. भूक लगाय. भूक लागले. काय खालाच नाही. आधी खाऊ नंतर फिरू बाबा. काय काय घेतलंय. यांचा रेटच केवढा आहे. जास्त आहे. 2-2, 3-3 हजार जॅकेट आहे तिथे. हो आपले घरी जाऊ वंडीला. चला हा यांचं माली मांडून ठेवले. काय घेत काय आपल्यापेक्षा महाग असला तर फायदा कसे म्हणते सांग. विषय तोच आहे ना भाई. भाऊनी नेपाळी काढलेले म्हणजे घ्यायचा प्लॅन आहे. जे आपल्याकडे नाही भेटत हा त्या जेवायला काही हरकत नाही. बना के मिलेगा क्या? उसको तो ऑर्डर लेना पड़ेगा. उसका प्राइस एक ही चाहिए. आप प्राइस क्या? उसका प्राइस क्या है? अमेरिका त्याचं 300 सांगितलेत. 500 रुपये मध्ये नको नको करता झेप सर घेऊन टाक. भी ब्लॉग चॅनल चैनल युट्यूबर आहे त्यांचा पण रुद्राक्ष channel. जो भी चाहिए तो कभी भी नेपाल आए हाँ, तो इनसे इंडिया से भी मंगा सकती हो. ऑनलाइन भी है उनका. यार चाहती रुद्राक्ष. तिचा नंबर घेतो. कोणाला पाहिजे असेल तर सांगा कमेंट मध्ये. 500 ले लो अभी. चलो इतना तो ले लिया. चांगला तर आलो आम्ही तिथून शॉपिंग करून. आपल्या हॉटेलचे खालीच रेस्टॉरंट आहे. कधीपासून काही खाल्लं नाही. आधी खाऊन घेऊ. मग वाटलं तर फिरू बाहेर. हिंमत तर नाही आहे थोडी थंडी. पण जाऊ आता आले होतं फिरून. आधी थोडं काय खाऊ. जेवायच्या नंतर बघूया आपण रेस्टॉरंट में. चला हक्का नूडल्स सूप खाऊ. मस्त मस्त गरम गरम आहे एकदम. व्लॉग बनवता बनवता मोमोज संपले. 1 प्लेट नूडल्स खाऊन चिकन बाहर पड़ला. क्या बोलतो? अभी रात 10 बजे के बाद कुछ नहीं मिलेगा. हाँ साल्यांदा तुम्हाला धावराला पाहिजे. चांगला मारायला पाहिजे ना. भूक लागल्यावर का करायला. 10 वाजता पुन्हा कोणी बंद करतो. 9 वाजले. मोमोज सांगना दूर से आया खाना नहीं दे रहे. आणि आपला बिल झालेला आहे किती 2300. नेपाळच्या करन्सीमध्ये 2300 बिल झालेला आहे आपला. म्हणजे आपले करन्सीमध्ये 1400-1500 पर्यंत. ठीक आहे तरी
खायला एवढं मोमोज, नूडल्स, सूप, व्हेज थाळी. चला आता रूमवर आलो. आता उद्याचं व्लॉग कंटिन्यू करू. नेपाळ फिरायचं बाकी आहे, कुठेच गेलो नाही आता, फक्त शॉपिंग केली, खाला. लय थंडी आहे, तर उद्या सकाळी आपण नेपाळ फिरायचं आहे उद्या. चला उद्या व्लॉग कंटिन्यू करतो. आता बॅक टू रूम. यानी माझे बॅगेत जबरदस्ती उशी भरलेले आहे. गाडी लागेल ना बाई आपल्याला. गाडीत चार आला. उशीसाठी भांडते. मिनी नाही घेतली मग माझ्या येऊ नका. उशी विशी नका. नेपाळला येऊन इंडियाचं नाव खराब करतो तुम्ही. चला जाऊ आता. मस्त रेडी झालेलो आहे. नेपाळ एक्सप्लोर करूया. थंडी कशी वाटली? रूम मध्ये वाफा निघतात एवढी थंडी. जरा नाश्ता करू म्हणजे फिरायला मोकला, पण भूक नाही लागणार. कॉफी आधीच आणून ठेवले नाश्त्याच्या आधी. ठीक आहे. पराठा इकडे घे. घेर. आणि आता निघालेलो फायनली फिरायला बाहेर. आता इथेच मंदिर आहे पशुपतीनाथ नेपाळचा. माहिती असेल कोणाला तर नक्की सर्च करा पशुपतीनाथ. भाऊजीचा आनंद काय गगनात मावे ना. आनंद सगळा साजरा झालेला आहे आपला. चला. ऊन पण तसाच लागते, थंडी पण तशीच लागते. हो ना. लेट्स गो. गर्दी तर जामच वाटते ते मंदिराकडे. इथली एक अशी विशेषता आहे की प्रत्येकाच्या गळ्यामध्ये बघा रुद्राक्षांची माळ दिसते. आपण नॉनव्हेज बिनव्हेज खातो तर ते रुद्राक्षाची माल घालून काय जमाचा नाही आपल्याला. जेव्हा आपण नॉनव्हेज खाऊ ना तेव्हा माल काढून ठेवू. या बाया नुसत्या मागे लागतात. काय रे जलेबी? नमस्कार. चला मंदिराच्या आपले बाहेर आलो आपण. मंदिर इकडे पण शूटिंग अलाउड नाही तिथे. नाही तर फोन घ्यायची पाली ना राहील नेपाळ मध्येच फोन. योले पायापरीत. हा मंदिर आहे नेपाळचा श्री पशुपतीनाथ मंदिर. आलो बाहेर जाऊन. आपले भाऊजी राहिले मागे काय करतात. यावी लावलेले आहेत कॉइन घेत लावलेले आहेत नेपाळचे. 25 रुपये. 25 रुपयाला 10 कॉइन. पैसे का मोजायचं? कॉइन इम्पॉर्टंट नाही, पैसे थोडी मोजतात. कलेक्शन बोलते. दिसत का ऊनच बाई. तर आता बाहेर फिरू. मंदिरात जाऊन आलो. लेट्स गो. ऊन लागायला लागला तर स्वेटर ठेवा लागेल. तुला ठेव तशी लाजीत. मी रील्स बनवत घेतलेली आहे. बघू जमते का कशी होते ते नक्की आपल्या इन्स्टावर दिसेल. फॉलो करा. तर बघू. व्हिडिओ चालूच ठेवा. केवणीचा सिद्ध आणि कालवर पैकी. 1 2 3. थांब थांब थांब. करायचं.
चला एक रील्स बनवता बनवता जीव गेला. नुसत्या स्टेप त्याच्यात कडक होत्या थोड्या, ज्या जमत नव्हत्या आम्हाला, तरी एक आले नीट. चांगली वाटली तर टाकू आपल्या इंस्टावर. सिद्धू 3233 नाव आहे आपलं. इंग्लिश मध्ये सांग. सिद्धू 3233. काय घालून चालले आता काय आलं आपण, काय घालून चालले सगळे. आता नेक्स्ट कुठे नेपाळमध्ये फिरू बघू. नेक्स्ट स्पॉट बघू कुठला आहे तो. कोणाचं काय तर कोणाचं काय. कशी रे ना आवाज आता आवाज पोचते का नाही माहित नाही. विक्की विवेक मोहम्मद म्हात्रे. तू पहाडीत चमा. नेपाळच्या गल्ल्या गल्ल्या फिरत घेतलेल्या आहेत आता. मी बहिण लागला असतात वायरी ना, पक्की लाईट लागते वाटते ना. आणि आता तिथे पुढे बुद्ध स्तूप काय आहे ते बघायला चाललो. बौद्ध स्तूप. चुप कर मॅक. चला याच्या अवती भवती फिरू, नाही तर वरती जाऊ कसा काय. याच्या वरती आलेलो आहे आम्ही आता फिरण्यासाठी. भाऊजी लोक काय ऐकत नाही फोटो काढायला. फोटोंवर फोटो नसते. सगळ्यांचे फोन भरले आहेत फोटो काढून नेपाळमध्ये. इथे जवळच एअरपोर्ट आहे. काय रे त्याला विमान आहे. बस करा भाऊ, जीव जाईल नाही तर फोटो काढून. चौथ्यानी जीव घालवले. फोटो करता मी तुमचाच फोटो काढ. तुम्हाला सांगावं फोटो काढायला नाही. तुम्हाला सांगावं फोटो काढायला. चला आता काठमांडू मधून निघत आहे आम्ही नेपाळ मधून. नेक्स्ट स्टॉपला जायचं आहे मनकामना मंदिर. नेपाळमध्ये जातो. नेपाळमध्ये आहे दुसऱ्याकडे, पण तिथे 4-5 तास लागू शकतात. ट्रॅफिकची पद्धत भारी आहे यांची. ट्रॅफिक हवालदाराची गेला मागे. तिथे जायचं आता. तिथेच जायला निघलो आता. बघू चला किती टाइम लागतो. इथे नेपाळमध्ये रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो आम्ही. हे बाहेरून बेडका समजत होतो, पण नशीब ते नाही. बेडका नाही, ते फिश आहेत छोटे छोटे. बाकी इथं नाही जमणार नाटक वाटते आज नेपाळमध्ये. बाहेर इधर कोलबी वगैरे आहे छोटी मोठी. चला नको चला. उपाशी रेलीला पत्कारल. वास पण वेगळाच येतोय. तो कुठे चायनीजचा भेटला पाहिजे. काल हॉटेलमध्ये आपलं चायनीज होता असा, तसा काय भेटला पाहिजे. नाही तर उपाशी नाही. अंडी करून खाऊ ना भाई, हे ना आपल्या गॅस. अंडी बिजी कोणाच्या असते.
अंड्याचा काय रस्सा करते पण नेपाळमध्ये एका ठिकाणी जायचं होतं पण तिथे कॅन्सल केलं जायचं नाईट मुले रस्ता खराब आहे असा विचारला आम्ही तर तिकडे जायचा कॅन्सल केला मग आता इथे कॅफेमध्ये थांबलो असंच टाइमपास थंडा कोल्ड्रिंक्स कॉफी कधी पण काय पण कारण जेवण तर मतलब नाही आज चांगला जेवण झाला नाही आजची रात्र आपण अशीच करू उद्या आपल्याला युपीला जायला निघायचं आहे तर इथे स्टे करूया बघूया कसं काय होतं पुढचा आपला बघत राहिलो कसं काय आपला जाड बंडल होता तो पातळ झालेला आहे पूर्ण आपला नेपाळचे करन्सीचा लास्ट पेमेंट होईल वाटते आता बंडल पूर्ण 200 रुपये घेता रात्र झालेले नेपाळ मध्ये रूम शोधण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा 2200 म्हणजे आपलं पण जास्त रेट सांगतात आता काय डिसिजन होतो काय माहित तर रात्री जास्त ट्रॅव्हल करून पण फायदा नाही गाडी काढून घेते तो 2500 फायनल तर आजच्यासाठी हॉटेल डन केलेलं आहे आपण इथे स्टे करू 1 वाजून गेलेले आहेत आजचे क्रिस हॉटेल प्रमोशन करते क्या प्रमोशन हाँ डिस्काउंट तो दे दिया वैसे प्रमोशन तो करने के तर जाऊन द्या यांचा प्रमोशन करून टाकू डिस्काउंट दिलेले आहे त्यांनी रात्रीचे हॉटेल क्रिस इथे कोण येणार तर नाही आपला नेपाळपर्यंत आला तरी या येते साप येऊ नका